Welcome to all the students in Rayat Shikshan Sanstha Satara online Shikshan Roads project. Myself Jain Shweta Prakash from Tukaram Hari Wajekar Uच्च Madhyamik Vidyalay Funde. Today we are going to learn our bookkeeping and accountancy subject, revision of fourth chapter, retirement of partner. Fourth chapter, retirement of partner, marking scheme in a board exam. We are seeing question number 2. Solve any one from the following: admission of partner or retirement of partner. आपण बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दोन प्रश्न येणार आहेत. एक असणार ॲडमिशन ऑफ पार्टनरवर आणि सेकंड प्रश्न असणार आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनरवर. म्हणजे तुम्हाला इथे चॉईस आहे, तुम्ही दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व करू शकता. मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरची रिव्हिजन बघितली होती. ह्या लेक्चरमध्ये आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरची रिव्हिजन करणार आहोत. रिटायरमेंट ऑफ पार्टनरवर प्रॅक्टिकल क्वेश्चन 10 मार्क्स 10 मार्कांसाठी असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह 2 मार्क्स फॉर अ 2 मार्क्स 2 मार्क्ससाठी आपल्याला इथे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. सो स्टार्ट द रिटायरमेंट ऑफ पार्टनर. व्हॉट इज मीन बाय रिटायरमेंट ऑफ पार्टनर? When one partner want to get retirement from the partnership firm with the consent of all remaining partners if known as the retirement of partner. जेव्हा एक फर्म चालू आहे आणि त्याच्यातलं एक व्यक्ती एक पार्टनर काही कारणास्तव काही रिझन देऊन त्याच्यातून निघतोय बाहेर पडतोय त्याला म्हटलं जातं रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिकन्स्टिट्यूट द पार्टनरशिप बाय रिमेनिंग पार्टनर्स. 3 पार्टनर मिळून एक पार्टनरशिप फर्म चालवत होते, पण काही कारणास्तव एक पार्टनर बाहेर पडतोय रिटायर्ड फ्रॉम पार्टनरशिप, त्यालाच म्हटलं जातं रिटायरमेंट ऑफ पार्टनर. सेकंड थिंग, द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर अँड द रिटायरिंग पार्टनर विल गेट अमाऊंट पेबल टू हिम आफ्टर कन्सिडरिंग नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अँड करंट अकाउंट. ह्यावेळेस जर एक पार्टनर जातोय तर ती फर्म बंद पडत नाही. बाकीचे जे पार्टनर आहे ती फर्म कंटिन्यू ठेवतात, चालू ठेवतात आणि जो रिटायर पार्टनर आहे त्याचं पूर्ण त्या वर्षाच्या शेवटी कन्सिडर करून तो रिटायर होतोय त्या दिवशी कन्सिडर करून त्याचा जो नेट बॅलन्स येईल पार्टनर्स कॅपिटलला किंवा करंट अकाउंटला तो त्याला दिला जातो. ही शेअर ऑफ प्रॉफिट or loss on revaluation of assets and liability, his share of accumulated profit, goodwill, etc. Partner may retire from the business due to old age, misunderstanding amongst the partners, loss in the business or want to start new business venture, etc. तो जाताना त्याला त्याचा जो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट असेल किंवा ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस असेल, गुडविलचा त्याचा काही भाग असेल तर ते सगळं त्याला दिलं जातं. रिटायर होण्याची कारणं एक तर एज असेल किंवा त्या पार्टनर्समध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं असेल किंवा त्या बिझनेसमध्ये लॉस असेल किंवा काही एखादा पार्टनर असं असेल की ही फर्म हा बिझनेस मला करायचा नाही, मला न्यू व्हेंचर चालू करायचं आहे, न्यू बिझनेस स्टार्ट करायचं आहे, त्यावेळेस तो रिटायर्ड होतो. अ पार्टनर मे रिटायर्ड. काही कारणं आहेत. फर्स्ट, बाय गिव्हिंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर इन द केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल. तो नोटीस देतो बाकीच्या पार्टनरला की मी या फर्ममधून रिटायर होतोय. सेकंड, इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर. ॲग्रीमेंटमध्ये दिलं असेल तर. आणि तिसरं, विथ द कॉन्सेंट ऑफ ऑल पार्टनर. सगळ्या पार्टनरशी चर्चा करून. न्यू रेशो. ह्या रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये आपण 2 रेशो बघणार आहोत. फर्स्ट आहे न्यू रेशो. द रेशो इन विच द कंटिन्यू पार्टनर डिसाइड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट अँड लॉसेस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. जेव्हा 3 पार्टनर होते तेव्हा तिघांचा रेशो होता, पण एक पार्टनर रिटायर झाला. मग आता जे रिमेनिंग पार्टनर आहे, कंटिन्यू पार्टनर आहे, जे कंटिन्यू करणार आहे फर्म, ते त्यांचा ह्या पुढचा फ्युचरमध्ये प्रॉफिट आणि लॉससाठीचा नवीन रेशो तयार करतात, त्याला म्हटलं जातं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. एक्झाम्पल,
A, B and C share profit and loss in the ratio of 4:2:1. If B retire, what will be the new ratio? A, B, C 3 पार्टनर होते, पण त्याच्यातून बी रिटायर होतोय. मग त्यांचा नवीन रेशो कसा काढायचा? इथे अतिशय सोपं आहे. ॲडमिशनमध्ये काही स्टेप्स आहे, त्या पद्धतीने काढलं जातं, पण रिटायरमेंटमध्ये अतिशय सोपं आहे. जो रिटायर्ड होतोय त्याचा शेअर कट करा, मीन्स बी रिटायर होतोय, बीचा शेअर 2 तो कट करून रिमेनिंग पार्टनरचा शेअर. आन्सर, द न्यू रेशो ऑफ A and C विल बी 4:1. इट इज कॅन्सलिंग बाय कॅन्सलिंग बीज शेअर. बीचा शेअर आपण कॅन्सल केला आणि रिमेनिंग पार्टनरचा जो शेअर आहे म्हणजेच 4:1 हा त्यांचा न्यू रेशो. नेक्स्ट आहे गेन रेशो और बेनिफिट रेशो. इन ॲडमिशन ऑफ पार्टनर वी आर स्टडी सॅक्रिफाईस रेशो, बट हिअर आपल्याला इथे गेन रेशो बघायचा आहे. कारण जेव्हा ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये नवीन पार्टनर येत होता, म्हणून जे पहिले जे पार्टनर होते त्यांना ओल्ड पार्टनरला त्यांचा रेशो सॅक्रिफाईस करावा लागत होता. इथे उलट आहे, इथे फर्ममध्ये एक पार्टनर बाहेर जातोय म्हणून त्याचा शेअर ह्या आता कंटिन्यू पार्टनरला मिळणार आहे. तर इथे गेन रेशो और बेनिफिट रेशो. व्हॉट इज गेन रेशो इन पार्टनरशिप? Gain ratio means when one or more partners gaining or buying more shares of the profit of the firm from the other or retiring partner. त्यांना रिटायरिंग पार्टनर कडून काहीतरी त्याचा रेशो मिळणार आहे, त्याचं गेन मिळणार आहे. द डिफरन्स बिटवीन न्यू रेशो अँड ओल्ड रेशो ऑफ वन पार्टनर इज नोन ॲज गेनिंग शेअर इफ द व्हॅल्यू ऑफ द डिफरन्स इज पॉझिटिव्ह. जर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तरच तो गेन रेशो. गेन रेशोचा फॉर्म्युला, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. हा फॉर्म्युला यूज करून आपण गेन रेशो काढू शकतो. अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ गुडविल ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. गुडविलची ट्रीटमेंट कशी करायची? काही इथे रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत, 3 पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेट केले जातात. ट्रान्झॅक्शन्स अँड जर्नल एंट्री. फर्स्ट, when goodwill of the entire firm is raised and retained in the business. जेव्हा पूर्ण फर्मची गुडविल रेज्ड केली जाते आणि ती रिटेन इन द बिझनेस, पूर्ण फर्मची आहे हे लक्षात ठेवा. जेव्हा पूर्ण फर्मची गुडविल रेज्ड केली जाते आणि ती बिझनेसमध्येच असणार आहे तेव्हा जर्नल एंट्री केली जाते. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इन ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, गुडविलची अमाऊंट, पूर्ण फर्मच्या जी गुडविलची अमाऊंट असेल ती ऑल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोने. याचा इफेक्ट कुठे जातो? गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला ऑल पार्टनर्स कॅपिटल, तिघं पार्टनरचं नाव देऊन त्यांच्या रेशोप्रमाणे. आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. गुडविल अकाउंट आपण इथे प्रिपेअर करत नाही, तर रिटेन इन द बिझनेसमध्ये राहणार आहे म्हणून ती आपले ॲसेट बॅलन्स शीटला दिसते. गुडविल विल अपिअर इन अ न्यू बॅलन्स शीट. इथे 2 इफेक्ट कोणते द्यायचे? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. सेकंड आहे वेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज्ड अँड देन रिटर्न ऑफ. इथे रिटर्न ऑफ होते. गुडविल पूर्ण फर्मची रेज्ड होणार आहे, तिघं पार्टनर रेज्ड करतायत, पण ती गुडविल फर्ममध्ये न राहता ती रिटर्न ऑफ होते. ते परत ते विड्रॉ करताय, घेऊन जाताय. त्याची फर्स्ट आपण एंट्री करणार सेम ॲज इट इज. गुडविल रेज्ड झाली. गुडविल रेज्ड होण्याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन ऑल प्रॉफिट शेअरिंग रेशो. जसं रेज्ड आपण मागच्या ट्रान्झॅक्शनमध्ये केली होती तशीच पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला अँड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोने. पण इथे रिटर्न ऑफ होते, बॅलन्स शीटला दिसणार नाही, म्हणजेच आपल्याला तिथे नील करावी लागेल. सेकंड एंट्री वेन गुडविल इज अ रिटर्न ऑफ कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथे विड्रॉ करताना फक्त कंटिन्यू पार्टनरला दिली जाईल, तिघही पार्टनरला दिली जाणार नाही इन अ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग याचा इफेक्ट कुठे? तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. अँड सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटमधून नील करणार. म्हणजेच जेव्हा वेन गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज्ड अँड द रिटर्न ऑफ,
तिथे गुडविल बॅलन्स शीटला दिसणार नाही. गुडविल विल नॉट अपिअर इन अ न्यू बॅलन्स शीट. देन पुढचं ट्रान्झॅक्शन, वेन गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर अँड रिटेन इन द बिझनेस. जेव्हा गुडविल फक्त रिटायरिंग पार्टनरचाच शेअर रेज्ड होतोय, पूर्ण फर्मचा नाही, आणि ती बिझनेसमध्येच असणार आहे, तेव्हा एंट्री केली जाते गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे फक्त तिघं पार्टनरची नाही करायची, तर जेवढं जो व्यक्ती जातोय, जो रिटायर पार्टनर आहे, तेवढीच गुडविल कॅल्क्युलेट करून आपल्याला रेज करायची. मग पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साईडला लिहिताना फक्त जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याच्या कॉलममध्ये गुडविल दाखवली जाईल. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल विल अपिअर इन अ न्यू बॅलन्स शीट टू द दॅट एक्सटेंट. फक्त तेवढा बॅलन्स तिथे बॅलन्स शीटला दाखवला जाईल. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन, when goodwill is raised to the extent of retiring partners share and the return of. सेम, फक्त रेस्ट करताना रिटायरिंग पार्टनरचं रेज करायचं आणि ती रिटर्न ऑफ होते. जरी आणताना रिटायरिंग पार्टनर आणतोय, नेताना त्या ओल्ड कंटिन्यू पार्टनरला दिली जाते. फर्स्ट एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिटायरिंग पार्टनरच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फक्त रिटायरिंग पार्टनरचा शेअर. सेकंड एंट्री कंटिन्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट बट इन अ गेन रेशो. व्हेन पूर्ण फर्मची जेव्हा रेज्ड होते तेव्हा न्यू रेशोने त्यांना दिली जाते, पण जेव्हा रिटायरिंग पार्टनरचा शेअर एक्सटेंड होत असतो तेव्हा त्यांना विड्रॉ करताना गेन रेशोने दिली जाते. इथे इफेक्ट देताना पार्टनर्स कॅपिटल डेबिट साईड अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. जिथे गुडविल लिहिली आहे ती पूर्ण आपण तिथून नील करणार. मीन्स गुडविल विल नॉट अपिअर इन अ न्यू बॅलन्स शीट. इथे नवीन बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिसणार नाही, तिथून आपण नील करणार. अँड लास्ट ट्रान्झॅक्शन, इन केस गुडविल ऑलरेडी अपिअर इन द ओल्ड बॅलन्स शीट. काही वेळेस असं होतं की आपल्याला गुडविल ही बॅलन्स शीटमध्ये ॲज ॲसेट, आपण जसं बघतो बाकी ॲसेट जसं फर्निचर, मशिनरी, त्याच ठिकाणी आपल्याला गुडविल दिली असेल तर अशा वेळेस काय करायचं, तर द डिफरन्स इन अ गुडविल अमाऊंट कॅन बी शो आयदर इन अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ऑर रिव्हॅल्युएशन अकाउंट. अशा वेळेस त्या गुडविलचा दोघांचा फरक काढायचा. जसं आपण रिअसेसमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी करतो, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटी, त्यांच्यातला जो डिफरन्स असेल तो जास्त असेल, गुडविल वाढत असेल, इथं प्रॉफिट तर रिव्हॅल्युएशनच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला, किंवा कमी होत असेल तर रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. नेक्स्ट, ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड ऑर जनरल रिझर्व accumulated प्रॉफिट or लॉस. इट इज रिलेटेड टू पार्टनर्स. जनरल रिझर्व असेल, रिझर्व फंड असेल, किंवा तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं असेल तर अशा वेळेस ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर एनी रिझर्व accumulated प्रॉफिट लॉस इन ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशो टू ऑल पार्टनर्स ऑर only share of retiring partner to his capital or current account as per the instruction given in the problem. तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल की फक्त रिटायरिंग पार्टनरचा शेअर करा, तर फक्त रिटायरिंग पार्टनरचा त्याच्या कॉलम मध्ये द्यायचं. पण काही सांगितलेलं नसेल तर ॲझम्पशन आहे जनरल रिझर्व असेल, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस असेल. जे लॅबिलिटी साईडला आहे आपण काय करतो, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला ऑल पार्टनरला त्यांच्या ओल्ड रेशोनुसार देतो. तसंच जर काही वेळेस ॲसेटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं असेल तर सेम तिघांना द्यायचं, फक्त त्याचा इफेक्ट देताना पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला जातो. नेक्स्ट, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लॅबिलिटीज. जेव्हा ॲसेट्स आणि लॅबिलिटी ह्या रिव्हॅल्यूड होतात, त्यांची अमाऊंट कमी जास्त होते तेव्हा. When the partner retire from the business, it is desirable to revalue assets and liability to bring their values at the correct position. The benefit of such change in the value of assets and liability will be given to the retiring partner as well. ज्या वेळेस रिटायर पार्टनर होतो त्यावेळेस काही ॲसेट्स अँड लायबिलिटीची व्हॅल्यू
करेक्ट पोझिशनला टाकली जाते. काही वेळेस ॲसेट वाढते किंवा काही वेळेस ॲसेट कमी होते, काही वेळेस लायबिलिटी वाढते किंवा काही वेळेस कमी होते. मग याचा इफेक्ट, याचा बेनिफिट हा रिटायरिंग पार्टनरला दिला जातो. टू शो द चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी इन अ रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ओपन. ह्या ॲसेट्स आणि लायबिलिटीच्या ज्या व्हॅल्यू कमी जास्त होत आहे याचे चेंजेस दाखवण्यासाठी आपण ह्या क्वेश्चनमध्ये म्हणजे रिटायरमेंट ऑफ पार्टनर जेव्हा आपण बनवतो तर त्याच्यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बनवतो. आफ्टर शोईंग ऑल द इफेक्ट इन अ रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, the balance appear in the account will be transferred to partners capital account in their profit sharing ratio. जेव्हा सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटी ज्या त्यांचे चेंजेस असेल ते रिव्हॅल्युएशनमध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये दाखवल्यानंतर ते क्लोज केलं जातं आणि त्याचा आलेला बॅलेन्स ऑल पार्टनरला, जे पार्टनर आतापर्यंत काम करत होते त्यांच्या ओल्ड रेशोने त्यांना वाटला जातो आणि ती जी व्हॅल्यू असेल ती पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर केली जाते. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. इथे काही वेळेस काही प्रश्नांमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट दिसते कॅपिटलची. त्याच्यात ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर द कंटिन्यू पार्टनर मे डिसाइड टू रिअरेंज देअर कॅपिटल इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फॉर धिस पर्पज. काही वेळेस जेव्हा पार्टनर रिटायर होत असतो तेव्हा कंटिन्यू पार्टनर डिसाईड करता की त्यांचा जो कॅपिटल आहे ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोने परत अरेंज केला जातो काही पर्पजसाठी. फर्स्ट, द टोटल कॅपिटल ऑफ द फर्म इज डिवाइड अमॉंग द पार्टनर्स इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर जे त्या फर्मचं कॅपिटल असेल ते त्या दोघी पार्टनरमध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोने वाटला जातो, टोटल कॅपिटल जे असेल. सेकंड आहे न्यू कॅपिटल बॅलन्स इज देन कम्पेअर विथ द लेटेस्ट कॅपिटल बॅलन्स ऑफ इच पार्टनर. जे मागचा कॅपिटल त्यांचा बॅलन्स आहे आणि आत्ता काढलेला न्यू कॅपिटल बॅलन्स आहे या दोघांचं कम्पेअरिंग केलं जातं आणि ते जे काही कमी जास्त असेल ते सरप्लस और डेफिसिट इन इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट इज कॅल्क्युलेट. प्रत्येकाचं काही वेळेस काही पार्टनरने पहिले जास्त दिलं असेल, आता कमी कॅपिटल त्याच्यात येत असेल, काही वेळेस सरप्लस असतं, काही वेळेस डेफिसिट, काही वेळेस पहिले कमी दिलंय आता जास्त, म्हणजे दोघंही असू शकतात. अँड लास्ट, सच सरप्लस मे बी विड्रॉ बाय द पार्टनर. सरप्लस असेल तर तो पार्टनर विड्रॉ करतो और ट्रान्सफर टू करंट अकाउंट और लोन अकाउंट. जी अतिरिक्त अमाऊंट असेल, सरप्लस अमाऊंट असेल, तो काय करेल त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करतो. डेफिसिट मे बी थ्रू ब्रॉट इन बाय द पार्टनर और ट्रान्सफर टू करंट और लोन अकाउंट. डेफिसिट जेव्हा असतं तेव्हा त्याच्या करंट किंवा लोन अकाउंटला दिलं जातं किंवा तो कॅश देईल. ट्रान्झॅक्शन अँड जर्नल एंट्री. फर्स्ट, इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यू पार्टनर. सरप्लस असेल, फर्म त्याला पे करते तर त्याची एंट्री केली जाईल कंटिन्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश, कारण फर्म त्याला कॅश किंवा बँके थ्रू पे करणार आहेत. सेकंड, इफ सरप्लस और कॅपिटल अकाउंट इज नॉट पेड बट ट्रान्सफर टू लोन अकाउंट और करंट अकाउंट. त्याचं सरप्लस आहे पण त्याला फर्म पे करत नाही, तो त्याच्या लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ते ट्रान्सफर करतोय, त्यावेळेस जर्नल एंट्री केली जाते कंटिन्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर करंट और लोन अकाउंट. थर्ड, इफ कंटिन्यू पार्टनर ब्रिंग कॅश टुवर्ड हिज डेफिशियन्सी इन द कॅपिटल अकाउंट. जेव्हा एखाद्या पार्टनरचं मागचं म्हणजे लास्ट ओल्ड कॅपिटल कमी असेल आणि आत्ताचं त्याच्या रेशोप्रमाणे कॅपिटल जास्त असेल तर तो त्यावेळेस तेवढी कॅश फर्मला पे करतोय, म्हणून एंट्री केली जाते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर, जो पार्टनर आणतोय कॅपिटल ते. अँड लास्ट, इफ डेफिसिट इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट और करंट अकाउंट. त्याचं डेफिसिट तो कॅश आत्ता देत नाही, मग ते करंट किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर केलं जाईल, त्याची एंट्री केली जाते कंटिन्यू पार्टनर करंट और लोन अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट, असेटमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. जेव्हा एखादा पार्टनर जातोय त्याचं शेअर, प्रॉफिटचा शेअर त्याच्या रिटायरमेंटपर्यंत कॅल्क्युलेट करावा लागतो. इफ अ पार्टनर रिटायर फ्रॉम फर्म ऑन एनी डे ड्युरिंग अकाउंटिंग इयर देन इट इज नेसेसरी टू कम्प्यूट प्रॉफिट फ्रॉम द डेट ऑफ लास्ट बॅलन्स शीट टू डेट ऑफ रिटायरमेंट. जेव्हा तो जातोय, ज्या दिवशी तो जातोय त्या अकाउंटिंग इयरमध्ये त्याचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागतं
तर मागच्या बॅलन्स शीटपासून मीन्स 1 एप्रिल आपण जेव्हापासून सुरुवात करतोय 1 एप्रिल टू ज्या दिवशी तो रिटायर होतोय त्या दिवसापर्यंत त्याचं प्रॉफिट त्याला द्यावं लागतं, ते कॅल्क्युलेट करावं लागतं. प्रॉफिट ऑफ करंट इयर इज कॅल्क्युलेट आयदर ऑन द लास्ट बेसिस ऑफ द लास्ट इयर प्रॉफिट ऑर एव्हरेज प्रॉफिट. हे प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर काही वेळेस बेस धरला जातो, लास्ट इयरचं प्रॉफिट घेतलं जातं किंवा मागच्या काही वर्षांचं फॉर 3 इयर्स ऑर 5 इयर्स असं याचं एव्हरेज प्रॉफिट काढून दिलं जातं. प्रोपोर्शनेट प्रॉफिट फॉर द पार्ट ऑफ द इयर. एक्झाम्पल, फ्रॉम डेट ऑफ बॅलन्स शीट टू डेट ऑफ रिटायरमेंट इज कॅल्क्युलेट. मग हे प्रॉफिट कधी, तर मागच्या बॅलन्स शीटपासून तर रिटायरमेंटच्या डेटपर्यंत कॅल्क्युलेट केलं जातं. शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर इज कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ प्रोपोर्शनल नेट प्रॉफिट. फॉर ट्रान्सफर ऑफ सच प्रॉफिट ऑर लॉस फॉलोविंग जर्नल एंट्री आर ड्राफ्टेड इन द बुक्स ऑफ द फर्म. मग हा प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट केल्यानंतर खालीलप्रमाणे जर्नल एंट्री केली जाते. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. फर्स्ट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट लिहिलं जातं. सेकंड, रिटायरिंग जर लॉस असेल तर रिटायरिंग पार्टनर कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट ऑर लॉस सस्पेन्स अकाउंट. मग पार्टनर्स कॅपिटलच्या ऑर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला हा लॉस ट्रान्सफर केला जातो. टोटल पेबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. सगळं दिल्यानंतर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस दिलेलं आहे, जनरल रिझर्व्ह फंड असेल ते त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं आहे, गुडविल असेल ते दिलेलं आहे. त्यानंतर त्याचा प्रॉफिट दिल्यानंतर जे लास्ट आपण टोटल, आता रिटायरिंग पार्टनर हा फर्ममधून जातोय तर त्याला त्याचं जी अमाऊंट असेल ऑर पे केली जाईल किंवा त्याच्याकडून घ्यायची असेल तर ती कशी पे केली जाते हे आपण बघतोय. ट्रान्झॅक्शन ऑर जर्नल एंट्री. ती जी व्हॅल्यू असेल ती फर्स्ट लमसम द एंटायर अमाऊंट पे बी रिटायरिंग पार्टनर पेड इन वन इन्स्टॉलमेंट ॲट अ टाइम. जी अमाऊंट असेल ती पूर्णच्या पूर्ण फर्मकडून त्याला पे केली जाते. त्याच्यासाठी जर्नल एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. सेकंड आहे, त्याला 3 ट्रान्झॅक्शन आहे सेकंडच्या ह्याच्याला. फर्स्ट, इन्स्टॉलमेंटने म्हणजे जी अमाऊंट असेल ती इन्स्टॉलमेंटमध्ये पे केली जाईल. द अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर मे बी पेड अँड अ बॅलन्स इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. आत्ता पे केली नाही जाते, इन्स्टॉलमेंटमध्ये नंतर पे केली जाईल. मग तो आलेला बॅलन्स कुठे ट्रान्सफर केला जातो, त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. त्याच्यासाठी एंट्री रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. नवीन बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला त्याचं लोन तिथे दाखवलं जाईल. त्याच्यातच सेकंड ट्रान्झॅक्शन आहे व्हेन इंटरेस्ट चार्ज ऑन अ लोन अकाउंट. काही वेळेस रिटायरिंग पार्टनरचा जो लोन असेल त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केली असेल तर त्याच्यावर एंट्री होईल इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. अँड थर्ड, वेन इंटरेस्ट पेड इन अ कॅश. इंटरेस्ट चार्ज आहे पण ते पे केली जाते इन अ कॅश, तेव्हा एंट्री होईल रिटायरिंग पार्टनर लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. थर्ड ट्रान्झॅक्शन, इफ द टोटल अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट. इथे पूर्ण अमाऊंट, जेवढी अमाऊंट त्याला दिली जाते ती त्याची बाकी आहे ती त्याच्या लोनला दिली जाते, ती आता कॅशने पे केली नाही जात. त्यावेळेस एंट्री होते रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर लोन अकाउंट. त्याचा जो बॅलन्स आलेला आहे कॅपिटलला तो आपण पूर्णपणे त्याच्या लोनला ट्रान्सफर करतोय. कुठे, तर न्यू बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला. अँड लास्ट, इफ अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर इज पार्टली पेड इन अ कॅश अँड बॅलन्स ड्यू ट्रान्सफर टू लोन अकाउंट. काही वेळेस असं होतं की अमाऊंट फॉर एक्झाम्पल 50,000 असेल तर रिटायरिंग पार्टनर म्हणतो की आता आम्हाला 20,000 द्या आणि 30,000 माझं लोन तुमच्याकडे ठेवा. मग फर्म काय करते, पार्टली कॅश देते म्हणजे 20,000 त्याला कॅश पे करेल आणि 30,000 जे आहे ते लोनला टाकेल. म्हणजेच याच्यासाठी एंट्री केली जाते रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. म्हणजे दोघी ठिकाणी इथे इफेक्ट जाईल, कॅश और बँक अकाउंटलाही की 20,000 त्याला दिली जाते आणि रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट की 30,000चं लोन त्याच्या नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसेल. नेक्स्ट,
अकाउंट्स प्रिपेअर इन अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत त्याच्यात किती अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतात. फर्स्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट. आत्ताच आपण मागे बघितलं की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट कशासाठी प्रिपेअर केलं जातं, तर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लॅबिलिटी. ॲसेट्स आणि लॅबिलिटीची जेव्हा रिव्हॅल्युएशन केली जाते तेव्हा ती कमी आणि जास्त जी त्याचे चेंजेस असतील ते लिहिण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट आणि रिव्हॅल्युएशन बनवलं जातं. सेकंड आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स रिलेटेड ऑल द एंट्रीज इन आपण कशात करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये करतो. अँड थर्ड आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ नॉट अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. ही स्टेटमेंट असते इन अ लास्ट डे. हे लास्ट डेला बनवलं जाणारं स्टेटमेंट आहे ज्याच्यात त्या फर्मची म्हणजेच न्यू फर्मची ॲसेट्स आणि लॅबिलिटी दाखवली जाते. And next, scheme of marking. Above, answer ledger account and statement of ROP. First, profit and loss adjustment account or revaluation account. याच्यात प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये 5 आयटम्स असतात. त्या 1/4 मार्क्स इच. 5 आयटम्स 1/4 मार्क्स इच. 5 आयटम आपण पोस्टिंग करतो, प्रत्येकाला 1/4 मार्क्स. टोटल 1.5 marks for a profit and loss adjustment or revaluation account. Second account, partners capital account. For a partners capital account, 14 items in a partners capital account were posted for 1/4 marks each, excluding opening balance of capital. ओपनिंग बॅलन्स कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स सोडून 14 आयटम्स आपण पोस्टिंग करतो. 1/4 मार्क्स त्या प्रत्येकाला असतो. टोटल 3.5 मार्क्स म्हणजेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला 3 आणि अर्धा मार्क्स म्हणजे 3.5 मार्क्स. अँड लास्ट बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. याच्यात 10 आयटम्स फॉर 1.5 मार्क्स इच इन्क्लुडिंग कॅपिटल. कॅपिटल पकडून 10 आयटम्स असतात, अर्धा मार्क प्रत्येकी, म्हणजेच टोटल 5 मार्क्स फॉर अ बॅलन्स शीट. म्हणजेच टोटल 10 मार्क्सचा प्रश्न असतो. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटला 1.5 मार्क्स, पार्टनर्स कॅपिटलला 3.5 मार्क्स आणि बॅलन्स शीटला 5 मार्क्स. थँक्यू.